श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 3 मराठी भावार्थ. सेनापतीसहित महिषासुराचा वध. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री देवाय नमः. ध्यान. जगदंबेच्या अंगकांतीची प्राप्तकाळी उगवणाऱ्या सहस्त्र सूर्यासमान आहे. ती लाल रंगाची रेशमी साडी नेसलेली आहे. तिच्या गळ्यामध्ये मंडूगळा शोभत आहेत. तिच्या दोन्ही स्तनावरती रक्तचंदनाचा लेप लावलेला आहे. तिने आपल्या हातामध्ये जपमाळ, विद्या तसेच अभय व वरमृदा धारण केलेली आहे. 3 नेत्रामुळे तिचे मुख कमळ खूपच सुंदर दिसत आहे. तिने मस्तकावरती चंद्रासह रत्नमुकुट धारण केलेले असून ती कमळाच्या आसनावर विराजमान आहे. त्या देवीला मी भक्तिपूर्वक नमस्कार करतो. मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, दैत्याचे सैन्य अशा प्रकारे मारले जात आहे, नाश पावत आहेत हे पाहून सेनापती महादैत्य चिक्षुर क्रोधाने देवीशी युद्ध करण्यासाठी पुढे आला. मेघाने मेरू पर्वतावर शिखरावरती जोरदार पाऊस यावा याप्रमाणे तो दैत्य रणांगणामध्ये बाणाने देवीवरती बाणाचा वर्षाव करू लागला. त्यावेळी देवीने आपल्या बाणाने बाण सोडून त्याच्या बाणाचे तुकडे केले आणि त्याच्या साथीदाराला व घोड्यांना ठार केले. त्याचे धनुष्य तोडले आणि रथावरचा उंच ध्वजही तोडला आणि धनुष्य तुटलेल्या त्या दैत्याने त्याचे शरीर बाणाने जलजल केले. तेव्हा मनुष्य, रथ, अश्व आणि साथी नष्ट झालेला तो दैत्य ढाल व तलवार घेऊन तो दैत्य देवीवर धावला. त्याने सिंहाच्या मस्तकावर वार केला आणि अतिशय वेगाने देवीच्या डाव्या बाहूवरही वार केला. हे राजा, देवीच्या बाहूवर वार करतानाही त्याच्या तलवार तुटली. तेव्हा रागाने लाल झालेला त्या दैत्याने शूल हाती घेऊन भद्रकालीवर फेकले. तो आकाशातील सूर्यबिंबाप्रमाणे आपल्या तेजाने प्रज्वलित झाला होता. तो शूल आपल्याकडे येत आहे ते पाहून देवीनेही त्याचा शूल फेकला आणि शूलाने दैत्याच्या शूलाचे शेकडो तुकडे केले. चिक्षुर नावाच्या महादैत्यालाही ठार केले. महिषासुराचा तो महापराक्रमी सेनापती मारला गेल्यावर देवांना त्रास देणारा चामर नावाचा दैत्य हत्तीवरून देवीशी लढण्यासाठी आला. त्याने देवीवरती एक शक्ती फेकली, पण जगदंबेने एका हुंकारानेच ती शक्ती भूमीवर पाडली. आपली शक्ती तुटून पडलेली पाहून चामर अतिशय संतापला. त्याने देवीवरती शूल फेकला, पण देवीने बाणाने त्याचे ही तुकडे केले. तेवढ्याच देवीचा सिंह उंच उडी मारून चामर हत्तीच्या मस्तकावर चढला आणि त्या दैत्याबरोबर बाहुयुद्ध करू लागला. युद्ध करता करता ते दोघेही हत्तीवरून जमिनीवर पडले आणि अत्यंत क्रोधाने परस्परांवरती प्रहार करू लागले, एकमेकांसोबत लढू लागले. त्यावेळी सिंहाने उंच वेगाने आकाशामध्ये उंच उडी घेतली आणि एकाच पंजाने चामराचे दैत्याचे मस्तक शरीरापासून वेगळे केले. अशा प्रकारे उदर्ग नावाचा दैत्य शिला व वृक्षांचा मारा मारून रणांगणात मारला गेला. कराल दैत्य देवीच्या हातातील हत्तीदंत आणि तिच्या मुक्याच्या व चापटांच्या माराने धाराशीर झाला. त्यानंतर अत्यंत क्रोधित झालेल्या देवीने गदाच्या प्रहाराने उदर्ग दैत्याचे चुमूर करून टाकले. त्याने कित्येकांना डोक्याने धडक देऊन, कित्येकांना खुराने त्रास देऊन, कित्येकांना शेपटाचे मारे देऊन, कित्येकांना शिंगावरून मारले. वेगाने धावता धावता चिराडून, कित्येकांना ओढून, कित्येकांना चक्राचार करून जमिनीवर पाडले. अशा प्रकारे तो असुर देवींच्या गणांना मारून तिच्या सिंहाला मारण्यासाठी पुढे आला. तेव्हा महाजगदंबा भयंकर राग आला. त्याला रोखण्यासाठी ती पुढे आली. हे पाहून महापराक्रमी असुरही क्रोधित होऊन खुराने जमीन उकळू लागला. आपल्या सिंगाने उंच उंच पर्वत उचलून फेकू लागला. भयंकर गर्जना करू लागला. त्याच्या वेगाने भ्रमण करू लागल्यामुळे भूमी कंप पावू लागली आणि शेपटाच्या तडाखाने समुद्राचे पाणी उकळून जमिनीवर चाहूकडे पाण्याखाली जाऊ लागली. त्याच्या शिंगाच्या आघाताने गड झिंगल्या. अशा प्रकारे क्रोधयुक्त झालेला तो महादैत्य आपल्यावर चालून येत आहे ते पाहून चंडिका देवीही त्याला मारण्यासाठी पुढे आली. तिने त्या महादैत्यांवर पाश टाकून त्याला बांधून टाकले. त्याचवेळी त्या दैत्याने एड्याचे रूप सोडून दुसरा देह धारण केला व त्याने सिंहाचे रूप घेतले. जगदंबा त्याला मारण्यासाठी आली तेव्हाच तो दैत्य खड्गधारी परशुसारखा दिसू लागला. देवीने बाणाचा वर्षाव करून त्या पुरुषाला त्याला ठार करण्यासाठी तलवारसहित छिन्न केले. तेव्हा त्याने महाकाली हत्तीचे रूप घेतले आणि सोडीने देवीच्या विशाल सैन्यांना ओढू लागला आणि मोठ्या मोठ्याने गर्जना करू लागला.
देवीने तलवारीने त्याची सोंडच कापून टाकली. तेव्हा त्या दैत्याने मायार्थी रूपाने म्हणजेच मायाविद्येने पुन्हा एकदा रेड्याचे रूप घेतले आणि पूर्वीसारखाच चराचरातील प्राण्यांना त्रास देऊ लागला. ते पाहून जगदंबा माता तापली आणि पानपात्रातील उत्तम मद्यपाशन करून वारंवार विकट हास्य करू लागली. तिकडे सामर्थ्य आणि पराक्रमी यांच्यात मधाने उद्ध्वस्त झालेला महिषासुरही मोठ्याने गर्जना करू लागला. त्याच्या सिंगाने चंडिकेवर पर्वत फेकू लागला. त्यावेळी क्रोधित झालेली देवी म्हणाली, अरे मूर्खा, मी मद्यपान करत आहे तोपर्यंत तू क्षणभर गर्जना करून घे. मी तुला ठार मारल्यावर देवही अशीच गर्जना करतील. मेधा ऋषी पुढे म्हणाले, सुरथा, एवढे बोलून देवीने त्या असुरावर चाल केली व त्याला पायाखाली दाबून त्याच्याशी कंठाच्या शूलाने प्रहार करू लागली. त्या प्रसंगी देवीच्या पायाखाली दबलेला असुरही महिषासूर आपल्या मुखातून राक्षस रूपाने बाहेर पडू लागला. तो अर्धवट बाहेर आलेला असतानाच देवीने त्याला थांबवले. त्या अवस्थेत तो देवीशी युद्ध करू लागला. तेव्हा तिने क्षीण तलवारीने शिरछिद्र करून त्याला ठार केले. ते पाहून दैत्याचे सर्व सैनिक हाहाकार करून रणांगण सोडून पळून गेले. तो प्रसंग पाहून देवगणांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी देवीची स्तुती केली. गंधर्व गायन करू लागले आणि अप्सरा नृत्य करू लागल्या. अशा प्रकारे मार्कंडेय पुराणातील सावर्णी मन्वंतरातील देवीचे महात्म्य अध्याय 3 संपूर्ण झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला मराठी भावार्थ ऐकताना समजतो आहे की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला माझे असे व्हिडिओ पाहायला आवडतील का नाही हे सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. ओम ऐं ईं क्लीं चामुंडाय उच्चे.